हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. कुठून बोलता, सांगायचंय? नाही सांगायचं ताई. याच्या अगोदर खूप वेळा प्रयत्न केला तुम्हाला. तर तुम्ही बिझी असायचा. जेव्हा तुम्ही मला फोन करत होते, तेव्हा मी बिझी असायचे. तुम्ही मला फोन केले खूप वेळा. हो का? हो मॅडम. अच्छा अच्छा अच्छा, काय अनुभवलं ताई? अनुभव म्हणजे मला सांगायचंय, की मी कोरोनाच्या अगोदर हा. 1 वर्षापासून म्हणजे 2019 पासून मी स्वामी सेवेत आले. बरं. हा हा हा. हां. आणि तेव्हा शून्य होते मी. स्वामी सेवेत कसे आले, YouTubeवरून वगैरे असेच व्हिडिओ बघून हे करून आले. बरं बरं. दत्तसेवेमध्ये पहिल्यापासून आम्ही होतोच. म्हणजे आजोबा होते दत्तसेवेत, गाणगापूरच्या वाऱ्या वगैरे करत होते. हा 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 हा. मग आम्ही पण करायचो. अच्छा. त्यांच्यासोबतच लहानपणी. नंतर मग सेवा वगैरे सुटली. आम्ही म्हणजे जॉब करते मी पण आणि माझे मिस्टर पण, पण सांगत नाही काय करतो म्हणून. नका सांगू. हा, हां, एवढं डिटेल सांगायचंच नसतंय ताई याच्यात. हां, हां. मग आम्ही दोघंही करतो. मग हा आम्ही दोघं जॉब करत होतो. मग मी म्हणजे बाळा झाल्याच्या नंतर सुट्टीवरून माझ्या प्रसूती रजा होत्या त्या घेऊन मी त्यांच्यासोबत गेले अच्छा. त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी. हा 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 हा. मग तेव्हा पण आणि त्याच्या अगोदरची पण लाईफ आमची खूप डिस्टर्ब होती. अरे बापरे. डिस्टर्ब म्हणजे मालक खूप आमचे चांगले आहेत, शांत पण आहेत. हा. पण घरच्यांनी खूप आम्हाला हे केलं बघा, खूप त्रास वगैरे दिला. अरे अरे. आणि नेमकं त्यामध्ये लॉकडाऊनमध्ये त्या अगोदर 1 वर्ष मी परत आले ड्युटीवर जॉइन झाले. मग बाळाला वगैरे हा. सांभाळायला कोण नव्हतं. स्ट्रगल केलं सगळं मी. आणि आई त्याच गं. टेन्शनमध्येच मी स्वामींच्या सेवेत आले. हा जर मला सुख असतं खूप सुख असतं, तर मी स्वामी सेवेमध्ये खरंच आले आले नसते. म्हणजे नसते. हो, स्वामींचे बरोबर. खरंच माझे उपकार आहेत, की ते माझ्या आयुष्यात आले. जेव्हा स्वामी बरं. आयुष्यात आले, तेव्हा असं वाटायचं, की तुम्ही खूप हं, उशिरा आलात. ह्याच्या हं. अगोदर जर आला असतात ना, तर लवकर माझं सुखी खूप झाली कल्याण असती. झालं असतं. हो. हां, खरंय. पण मी ते आले नव्हते म्हणजे सगळं समाधानी सुख चालू असल्यामुळे ते आपण देवाकडे जात नाही. अगदी, अगदी हो खरंय. आणि नंतर मग आम्ही स्वामींच्या सेवेत आले. मग हं, सेवा चालूच होती. प्रदीप हं. दादाचेच व्हिडिओ बघून प्रदीप दादाकडून सेवा घेऊन मी ती सेवा करत होते ताई. ताई बरं. मेन हं, मेन असं झालं, की हं. माझे सासूबाई खूप डेंजर आहेत. मी जॉबला असताना पण त्यांनी मागे लागून माझ्याशी लग्न केलं आणि अच्छा. मग मिस्टरांना माझ्याकडे येऊन देत नव्हते. मिस्टर दुसऱ्या गावाला ड्युटीला होते, सासर दुसरीकडं हां, 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 आणि हां. मी दुसरीकडे ड्युटीला होते. बाई मग माझे गं! मिस्टर सुट्टीवर आले, की आईकडे जाऊन राहायचे आणि मी अरे माझ्या बाळाला बापरे! घेऊन हो ताई मी माझ्या बाळाला घेऊन हं. तिकडे ड्युटीला राहायचे हां, आणि हां. माझी ड्युटी पण जरा हार्डच आहे. म्हणजे हां, बाळाला हां. घेऊन जाण्यासारखी नव्हती, तरी पण मी सगळं हं. ॲडजस्ट आई आहे मी. बरोबर, मला ती स्वामींनी किंवा ती ईश्वरानं देण दिलेली, की मी तिला बरोबर. घेऊन सगळं स्ट्रगल करत होते. बरं, आई मग कशाला म्हणतात हो ताई? हो आणि ताई मग प्रदीप दादाकडून मी सेवा घेतली. हां. प्रदीप दादांना आमच्या पती-पत्नी व्यवस्थित राहण्यासाठी सेवा वगैरे दिली होती. ते हनुमानजींना ते प्रसाद वगैरे ठेवायचा हे ते. तर काय दिली होती म्हणजे सेवा? सेवा दिली होती ताई आता त्याला 5-6 वर्ष होऊन गेले ना, त्यामुळे जास्त लक्षात नाही. थोडी सांगते मी. हां, हां, हां. हनुमान जींना आपण 5 चपात्या बिना ह्याच्या न्यायच्या मिठाच्या बरं. हां. आणि बटाट्याची भाजी न्यायची पिवळ्या कलरची, पण त्याच्यात हां. पण नमक नाही आणि आपल्या ह्यांना जाऊन मुकट्या हां. कोणाला न बोलता न करता त्यांच्या पायथ्याशी द्यायची. हां. पायाजवळ ठेवायची हनुमानजीच्या. त्यांना प्रार्थना करायची, की माझा संसार सुखाचा वगैरे होऊ द्या म्हणून. अच्छा, अच्छा. आणि थोड्या आहे आणखीन सेवा वगैरे दिल्या होत्या. तर ताई सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास अशी सेवा मी 4 तास करत होते. बापरे! हो. जॉब करून. जॉब करून करत होते. रडत-रडत करायचे असं घरामध्ये आणि हं. त्या परिस्थितीत पण माझं स्वामींनी तितकं चांगलं केलं. बघा. म्हणजे केलंच नाही. कारण ती परिस्थितीच खूप गंभीर होती. म्हणजे हां, हां. सासूबाईनं खूप काही केलेलं होतं त्यांना मिस्टरांना. मिस्टर बापरे! तिकडून ड्युटीवरून एवढे दिवस न येता सुद्धा माझ्यापाशी राहायचे नाहीत. आईकडे जाऊन राहायचे, भावाकडं त्यांच्यापाशीच राहायचे. बापरे! मग मी असं ते तिकडं गावाकडे गेले, की सगळ्या भिंतीवर धडका घेतल्या होत्या. तर ते असं कुंकू असते का आपल्या डोक्याला? तर हो, सगळ्या हो. घरामध्ये भिंतीला कुंकू माझं लागलेलं होतं. इतक्या आई धडका घेतल्या होत्या. गं! आणि सगळं व्यवस्थित का राहत असताना असं त्रास देत असतील हो बायका? एवढा दिला म्हणजे की ती आई म्हणजे माझ्याकडे येऊन देत नव्हती. एकतर माझ्याकडे 2-2, 3-3 महिने येत नव्हते ते आणि बरं. तेवढ्या सुट्टीवर आले, की मग ती गावाकडे बोलवून घ्यायची बाई आई गं! अशी आणि पण मला आई सुट्ट्या असते का नसायच्या. सांगा बरं? तशीच त्यांना होती. पण कळत नव्हतं का आपला संसार? नव्हतं. ते कळायला म्हणजे ताई माझ्या लग्नाच्या वेळेस जेव्हा नवरी निघते का तेव्हा मी रडत होते. तर ती स्वतः रडत होती. म्हणजे एवढा भावूक मुलगा होता तो. म्हणजे माझे मिस्टर आई आहेत. गं! बघा. म्हणजे ते भावूक आहे म्हणजे माझं प्रेमळ, ऐकतील वगैरे. हळवेत. हां. हां, त्यांनी हे बघितलं, हे बायको करेल किंवा ही जराशी थोडी अशी चंचल आहे, बुलकी आहे, हे. तर हां. त्यांना वाटलं ही त्याला मुठीत घेईल
आणि सगळा ह्याचा पैसा हां. ऑलरेडी माझ्याकडे पण खूप पैसा आहे. माझ्या वडिलांना नोकरी होती. मी चांगल्या घरचे. पैसा बरोबर. लहानपणीपासून आम्ही बघितलेला आहे. पण त्यांना कधीच बघितला नव्हता. हा मुलगा त्यांचा पहिला हां. नोकरदार होता. बरोबर, मग बरोबर. त्या सासूबाईनं खूप काही केलं. खूप काही केलं होतं. तर तो मुलाला माझ्या बाळाला बाळ पण म्हणत नव्हता. अय्या! म्हणजे येत नव्हता बाळापाशी. काही विचारणं नाही, घेणं नाही, देणं नाही, काहीच नव्हतं. कसं फक्त हो मी असं राहू शकतं माणूस ने? हो, फक्त म्हणलं नाही हे प्रदीप दादाचे एवढे उपकार आहेत, की मी ते आणि स्वामींच्या सेवेत आले. हं. स्वामींचे तर म्हणलं मी शेवटच्या क्षणाला सुद्धा आई-बापाला विसरेन मी. बाई सगळ्या गं! जगाला विसरेन. फक्त माझं बाळ आणि माझ्या स्वामींना कधीच विसरायचे नाही. अगदी, अगदी. हो. खरं आहे. अन् ताई मग हं. ती सेवा केली सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. तर हां, प्रदीप दादाकडून आणखीन एक सेवा घेतली. हां, माझी ट्रान्सफर होऊ द्या माझ्या गावाकडं म्हणून. म्हणजे हां, मग हां. कुठेतरी माझं सुरळीत होईल. मला कुठेतरी बरोबर. आधार मिळेल. गावापासून 14 तास लागत होते ड्युटीच्या ठिकाणी मला जायला. बापरे! कसं म्हणजे करायच्या हो ताई तुम्ही? हो, तर आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये मी बाळाला घेऊन जॉब करत होते. बाई आणि गं! आई-वडील होते तर भावाचे लग्न नाही झाल्यामुळं, बहिणीचं लग्न झालं नसल्यामुळं हो, कुणीच माझ्याकडे येऊ जबाबदाऱ्या शकत त्यांना नव्हतं. होत्या ना त्या. हां, वडील नोकरीला, त्यांना जेवण कुणी घालू शकत नव्हतं म्हणून आई-वडील तर माझ्याकडे येऊ शकत नाहीत. कधीच नाही, हं. आता पण नाही. मग बापरे! ताई मी तसंच बाळाला घेऊन दिवस काढले. परत स्वामींची सेवा परत दादाकडून घेतली. दादाला म्हणायचे, हां. "दादा मला आणखीन एक सेवा द्या, माझी ट्रान्सफर व्हावी आणि माझे हे मिस्टरांचं हे राहावं" म्हणून. मग दादाने आणखीन एक दिली. अशा 2 सेवा करत होते. बापरे! तर परत 3 महिन्याची सेवा दिली. 3 महिन्यात मग मी म्हणलं, "दादा माझे होईना आणखीन ट्रान्सफर होईना. आणखीन मिस्टर माझ्याकडे येईनात." हां, हां, तर दादा हां. म्हणले, "तुम्ही करत राहा, करत हं. राहा." मी सेवा केली ताई. काय? आणि नंतर सेवा झाली आणि ट्रान्सफर पण झाली आणि असल्या ठिकाणी झाली, की हां. एकदम व्यवस्थित चांगल्या ठिकाणी झाली. अरे वाह! आणि चांगल्या ठिकाणी होऊन तिथंच मला क्वार्टर्स वगैरे मिळाल्या. मग ओह! बाळाला घेऊन माझं सगळं ॲडजस्ट झालं आणि लगेच हं. मी 2-3 महिन्यामध्ये 21 लाख रुपयाचा प्लॉट घेतला ताई. म्हणजे वाह! आमच्या दोघांचं कसलंच बोलणं नाही. मला एक साडी सुद्धा घेतलेली नव्हती. माझ्या बाळाला ड्रेस नाही. 1 किलोभर साखर सुद्धा एवढा बघा. पगार आहे माझ्यापेक्षा जास्त पगार असताना त्यांनी 1 किलोभर साखर सुद्धा घरी आणत नव्हते. मग काय करायचे ते पगार? ते सगळं घरी देत होते हो ताई. अय्या! त्यांच्या आणि जवळ ताई राहून पण? तुम्हाला आणखीन एक सांगायचं हं. की मला एक सांगायचंय, हां. की माझी आई साधी भोळी आहे आणि माझ्या सासूबाई जरा चॅप्टर आहेत. तर हां, माझ्या हां. सासूबाईनं असं काय केलं होतं त्यांना, हां. की लग्न झालं की लगेच कमरेला पेट्या बांधल्या, वेगळ्या-वेगळ्या अंगठ्या बांधल्या घालायच्या हातात. अय्या! परत घरामध्ये कुठं पण नारळ, लिंब तसल्या काळ्या उलट्या बाहुल्या घरामध्ये टांगलेल्या असायच्या. अरे, 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 अरे! आणि माझ्या साडीमध्ये पण एकदा मी प्रसूती रजेवरच होते तेव्हा मग घरचे कपडे घेऊन तिकडे ड्युटीच्या ठिकाणी जायचं होतं मिस्टरांसोबत. हो. तर साडी खाली घेतली कपाटातली कीच एवढी मोठी अशी पुडी बांधलेली होती. आई! त्याच्यामध्ये असं काळं करून ठेवलेलं होतं. मग मग ते मला तुम्ही दिसलं. मिस्टरांना दाखवलं नाही हे? ते मिस्टर पूर्ण त्यांच्या आहारी होते. माझं आतापर्यंत काही ऐकत नव्हते. आता हे 2-3 वर्षापासून जरा थोडं हे आहे. तर मग मी घेतलं बापरे! हातात आणि माझी बुद्धी अशी फिरली, की मी म्हणलं, "बाई हे काय आहे हो?" तर हां. त्या म्हणल्या, "अगं कशाला हात लावला?" म्हणे, "आज 4था दिवस आहे. आम्ही ते देवाचा खंडोबाचा गोंधळ करण्यासाठी ठेवलंय." मग ते साडीमध्ये का ठेवलं माझ्या? तुम्हाला हो. अख्खं घर होतं, सगळीकडे होतं. मग तुम्ही माझ्या साडीत का बरं ठेवलं? अगदी बरोबर आहे. हो. मग ते एवढं प्रयत्न करून त्यांनी पूर्णपणे तो माझा नवरा त्यांचा करून घेतला होता, पूर्णपणे. आई पण गं! स्वामींच्या सेवेत येऊन एवढं स्वामींच्या पुढं रडून, हां. एवढं स्वामींच्या इतकं रडायचे मी स्वामींच्या बरोबर. पुढं, की ते स्वामींनाच माहिती मी किती रडत होते ती. बापरे! खूप म्हणजे काय माझं म्हणजे ना आणि तुम्हाला सांगू ताई, हे जे हं, असं करणारे लोकं असतात ना, हे तात्पुरते सुखी असतात हां. ते मग लॉंग सांगते. लाईफ सुखी त्यांना मिळूच शकत नाही ताई. आणि मग तेच झालं ताई. मग माझी आई अशी साधी होती, की तिला ब्राह्मण नाही एक बाजार सुद्धा माहीत नाही माझ्या आईला जायचं, बाजारमध्ये जाऊन काय आणायचं. मग चॅप्टर नाही आई. मग ती कुठे हां. जाऊन ह्या गोष्टी काढून टाकल. हो. काय काढायसारखं काहीच परिस्थिती नव्हती. आणि मला पण ती ड्युटी सोडून, बाळ सोडून कुठंच जाता येत नव्हतं. हालचाल नव्हती. बरोबर, मग बरोबर. मी हे हो. सगळं माझं इतकं केलेलं होतं ताई, तो म्हणजे पोरगी म्हणत नव्हता माझी. माझी पोरगी म्हणजे असं ते लेकरू आहे. मला त्या लेकराची गरज आहे. भावाची मुलं घ्यायचे, भावाच्या मुलांच्या नावावर पैसे टाकायचे. म्हणजे अय्या! ते मुलीचंच पैसे पण करत होतं सगळं. टाकायचे? हो. आणि दुसरी लग्न झालं की 15व्या दिवशीच त्यांना एक मुलगी झाली होती. हां, तर हां. मला म्हणे, की "तू त्या मोठ्या मुलीच्या अ, नावावर मी पॉलिसी काढली. आता ह्या बारकीच्या तू काढ" म्हणे. तर अय्या! मी मग हो, बघा भावाच्या. बापरे! आणि लग्नामध्ये राहिलं होतं मला ताई पिरियड ताई आले 1 होते. मिनिट हं, जरा वडिलांचा फोन येतोय. हो, हां, हो, चालू हो. ठेवा. हॅलो पप्पा? हॅलो ताई, तुझ्याकडे आला का काही मेसेज काही? नाही अजून काही नाही मेसेज. माझ्या याच्यामध्ये मोबाईलवर मेसेज प्रमोदने बघितलं ना, हां, हां. ते सही मॅच होत नाही तुमची. काय होत नाही? सही का? हां, हां. हां, मग ते काही तिकडनं प्रोसेस झाली नाही याचा अर्थ सही. तुमचा हात एवढी थरथरतो ना पप्पा? एवढी
अमाऊंट आहे म्हणे, हे सर्व बारीक सारीक बघणारच ना म्हणे. हा बरोबर. मग ते आता ते म्हणे मी बघतो सचिनला पाठवून, हा तुम्हाला बँकेत जावं लागेल म्हणे. अरे बापरे बापरे. चांगली इम्प्रेशन वगैरे काहीतरी हा हा करतील हा म्हणे. हा हा बाई ग काय आता दगदग हो पप्पा तुम्हाला. काय काय दगदग. मग एवढ्या आता हो या वयात आणि काका का आम्ही जाऊ आणि हम्म तो मोटरसायकल इकडे ठेवून देईल, हम्म रिक्षाने जाऊ आम्ही. हा रिक्षाने आणि नाही तर तिथे गाडीने ओला वगैरे करून जा हा पप्पा. नाही नाही ऊन खूप आहे ना पप्पा. रिक्षाने जाईल ना. ऊन खूप आहे बरं. हो तेच म्हणून ओलाने जा पप्पा. अरे ओल्या काय विचार काय कुठे तिथे. बरं बरं ठीक आहे हा बघा. बरोबर. हा हा तुम्ही औषध वगैरे घेतले पप्पा. एक आता एवढंच घेतलेलं असतं. बरं बरं. तेव्हाच त्यांनी तपासलं ना. हा 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 हम्म. चालेल बरं. चालेल हा हो ठीक हो हा हा ठीक. हा हॅलो हा ताई. सॉरी हा ताई. असू दे असू दे. ते कसं वडिलांचं आता वय 90 आहे ना, तर त्यांचा जेव्हा फोन आला तर मला उचलावाच लागतो. हो हो कारण शेवटी काय त्यांच्यापेक्षा मला काही नाही ना जास्त श्रेष्ठ ताई. हा हा वडील आहेत आपले शेवटी नाही का, आपले काम हो एका हो बाजूला हा नाही का. हो हो ताई. हा मग काय झालं ताई पुढे. आपण कुठपर्यंत आलतो. हा म्हणजे ते सासू साडीतनं हे सगळं निघालं, हा नंतर सगळीकडे हे निघालं मग ते टाकलं, त्यांनी ते नंतर मुलीच्या ते नावावर वगैरे पैसे टाक पुतणीच्या म्हणायचे. नावावर पॉलिसी हो तुम्हाला टाक करायची म्हणायचे. होती. मग त्याच वेळेस लग्नामध्ये मला पिरियड आलेला होता आणि हम्म. आमचं लगेच सोहळा वगैरे झाला होता 5 दिवसात. तर ते होऊन गेलं आणि लगेच मला राहिलं होतं लग्नामध्येच. म्हणजे त्याच अच्छा वेळेला अच्छा राहून गेलं पहिल्या महिन्यात. तर हा हा ते सासूबाई गोळ्या घेऊन आल्या ताई. अय्या आता कारण उद्या मिस्टर जायचे तर त्यांच्या ड्युटीला आणि मी पण माझ्या ड्युटीला जायचे. 1 महिन्याच्या सुट्ट्या घेतल्या होत्या. आम्ही दोघं दुईकडे चाललो होतो ताई. मग सासूला काय अक्कल आहे का. मग आणि तिला काय शिकलेल्या आहेत का त्या. अ शिकलेल्या आहेत त्या काही. शिकलेले आहे 4थी-5वी पण सासरे अडाणी आहेत. पण सासूबाईचं म्हणणं होतं की आताच म्हणजे जावेला 2 मुली झाल्यात आणि तुम्ही ते पैसा पाणी कमवून घरामध्ये थोडी घराची परिस्थिती चांगली सुधारायची, ती तुम्ही लेकरच करत बसल्यावर तुम्ही तुमचा संसार करताल असं त्यांचं म्हणणं होतं. मी बाई. आता स्वामींच्या पुढे बसूनच तुम्हाला अनुभव सांगते, ह्याच्यात काही खोटं नाहीये. हा हा तर हा मग त्यांना तसं वाटत होतं. तर त्या सासूबाई म्हणल्या गोळ्या आणि गोळ्या खाऊ घालायच्यात म्हणे. तर मग मी काय केलं, हा मी म्हटलं माझ्या आई-बाबांना बोलून घेतलं होतं 4 वाजताच. आई-वडील आणि चुलते आलते. हा तर हा. शेवटी मग त्यांनी म्हणायचे, "नाही म्हणे आताच त्यांना 2 पोरी झाल्यात, परत आणखी मुलगी झाली तर काय होईल?" म्हणायचे. अगो बाई. म्हणजे मुली त्यांना नको होत्या. बापरे. पण तो त्यांचा प्रश्न आहे हा मग आपला. मी कमवत होते, माझे मिस्टर कमवत होते. पण त्यांना हो. घर वर न्यायचं होतं ना. मग लगेच मुली वगैरे झाली, लगेच मुलं झाले की ते त्यांचा संसार करायला चालू करतील लगेच नवीन. ओ मग ते त्यांच्या बापरे. संसारात गुंतन भाऊ माझा म्हणजे तिचा नवरा मुलगा. म्हणजे माझे मिस्टर हो हो मग ते उठणार ते त्यांचं वेगळं राहणार म्हणजे करतील संसार ना. हो पोरीच्या नावावर पैसे बरोबर आहे. टाकतील, काही होतील आणि भगवंतानं तेच केलं. मला गुरुवारी पौर्णिमेला मुलगीच झाली. आई त्याच्यानंतर 1 गं. वर्षाने. हा 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 मग असं करत होते म्हणजे गोळ्या पण आणल्या होत्या. मग स्टार्टिंगला गोळ्या आणल्या. मग मी म्हटलं माझे आई-वडील म्हणले, "आमच्या इथं असंच झालं गोळ्या चारलं तर एका मुलीला बाळच नाही झालं नंतर." नाही हो आम्ही तेच काही हां. जणांचं हा मग आम्ही ते काय केलं तसंच मग माझ्या ड्युटीला मी गेले, त्यांच्या ड्युटीला ते गेले. हा हा तर गेल्याच्या नंतर मग मला तिथं गेलं आणि हे टेन्शन इतकं द्यायचं माझे मिस्टर इतके टेन्शन द्यायचे की तू का ठेवलंस म्हणायचे, माझ्या विरोधात जाऊन ठेवलंस. आणि अय्या. ताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमच्या आईच्या घरचे माझे वडील शिक्षक आहेत माझे. बघा चांगल्या प्रतिष्ठित आहेत सगळे घरातली हो. मुलगी. माझे वडील, आजोबा शिक्षक आहेत, आत्याचे मिस्टर आम्ही सगळे खानदान आहे शिक्षकाचीच आहे. असे हो पोलीस किंवा मग मिलिटरीवाले हे कोणी नाहीत असे हा दुसरे. हा 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 फक्त हे चांगले नोकरदार, चांगल्या घरचेच आमचे आई-वडील हे हा सगळे हा हा आणि साधे भोळे माणसं. त्यांना काही दुसरं आगाऊपणा माहित नाहीये. माहित नाही हा हा तर हा मला भीती वाटायची की ह्यानं जर मग असं काही केलं तर काही करणार आपण असं तसं. मग भीती मी वाटायची त्यांच्यासोबत हो. परत गेले आणि मला बाळ राहिलं. तर त्यावेळेला तो कंटिन्यू म्हणायचा, हम्म. हा कंटिन्यू की आता आपल्याला मुलगी होणार, मुलगीच होणार. तू ठेवलंस तुझ्या मनानं तर मुलगीच होणार. आणि ताई हा गुरुवारी मला मुलगी झाली पौर्णिमेला. हा पण हा एवढी स्वामींची सेवा करते ती. आम्ही केंद्रात जर गेलो तर सगळ्यात मोठा तिचाच आवाज असतो. सगळे लोक तिच्याकडे वळून बघतात हा हा की तिला आई शिकवते का म्हणते. तर मी म्हणत असते मला वेळ नाही ड्युटीनं, मलाच काही येत नाही तर मी कशी शिकवू तिला. हा 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 तर हा तीच म्हणजे तिची एवढी बुद्धिमत्ता पण चांगली आहे आणि एवढी स्वामींची सेवा करते. हो हो. आणि ताई तुम्हाला आता ते सांगायचं राहिलं. हा कसली परिस्थिती नव्हती. माझ्यापाशी आलेले मिस्टर उठून जात होते. माझी सेवा चालू होती तरी. मी परत बापरे. प्रदीप दादाला फोन करायचे, "दादा मिस्टर आले नाही, आले हो, पण परत गेले आणखीन. दादा अय्या. आले हो, पण परत गेले बघा लगेच."
दादा बापरे. म्हणायचे तुम्ही सेवा चालू ठेवा म्हणायचे, जरा तुमचं हार्डच काम आहे बघा. हा हा मग हा. तरी फोनवर सेवा द्यायचे दादा, तेव्हा फोन उचलायचे, तेव्हा बिझी नसायचे हो लॉकडाऊनच्या हो काळामध्ये. हो, बरोबर त्या आता फोन काळात. जरा रिसिव्ह करत नाहीत. हा, हो हो. मग दादानी परत परत सेवा द्यायची आणि एक शब्द द्यायचा की तुझं चांगलं होणार म्हणे, तू सेवा कर, हा हा ताई हा. चांगलं होणार, सेवा कर म्हणायचे. ओ बघा. आणि ताई त्याच्यानंतर मग माझी 2-4 वर्ष सेवा चालली कंटिन्यू. बदली ओ. पण झाली, चांगल्या ठिकाणी आले, क्वार्टर्स मिळाले, सगळं चांगलं झालं माझं. मग प्लॉट हा. घेतला, परत 80-90 लाख रुपयाचं घर बांधलं. आमच्याकडे एक पैसाही नव्हता ताई. असा एक असतो काय म्हणजे 10,000 रुपये अकाउंटला, हा 15,000 हा. रुपये अकाउंटला असेल, तसं काहीच नाही. गावाकडे त्या लोकांना शेती घ्यायची होती म्हणून मिस्टरांनी कर्ज काढलं होतं. पण अच्छा. माझं रोज माझी सेवा चालूच होती. तास-तास, 2-2 तास चालूच असायची, हा हा. की स्वामी मला फक्त माझं चांगलं होऊ द्या म्हणून. पण बरोबर. स्वामींना 80 लाख रुपयाचं ताई घर झालं माझं. हो, ओ. प्लॉट 23 मग लाखाचा नाही, मग वेगळा. मिस्टर कधी चेंज झाले मग? मग नंतर कधी चालेल सांगते की. मग हे हा. चालूच होतं. मग माझ्या गावाच्या जवळ माझी ट्रान्सफर झाली. ट्रान्सफर अच्छा. झाल्यावर मग माझ्या सासूबाई तरी पण मी कुठं ड्युटीला लांब गेले, की सासूबाई जवळच आहे. ते पण बदलून जवळ आले बदलून. ओ. आर्मीमध्ये होते ते जवळ आले बदलून. अरे मग बापरे. बदलून आले तर मग मी लांब कुठं ड्युटीला गेलेले दिसले, की ते काय करायचे सुट्टी काढून आईकडे यायचे. मग अय्या. मला समजलं सुट्टीवर यायला लागलेत. मग मी म्हटलं गावात येणार मी आणि असा तमाशा करणार, की मी नसताना माझा नवरा गावाकडे बोलवतेत. मी हा दूर होते हा तेव्हा हा. येत नव्हते तुमच्याकडं, पण आता मी येणार आणि हा गावात तमाशा करून सगळ्यांना सांगणार, हा. की यांचं माझा काय. नवरा मी नसताना इकडे बोलवतात म्हणून माझ्याकडे न येऊन देता. हा हा मग हा. त्यांना घाबरावं वाटलं. त्यांना माहित होतं मी असा दंगा करते. ह्याच्या अगोदर पण बाई मी एकदा दंगा केला होता असा. कारण बरोबर. गावाकडे हा. गेलं ना, गावाकडे मी म्हणजे दुसरीकडे ड्युटीला असताना ते गावाकडे येऊन राहायचा. 2-2 महिने राहायचा. बापरे. महिना-महिना राहायचा. हो ताई. आणि माझी जाऊ अशी होती, ती म्हणजे शेतकरी आहेत, पण आमच्यापेक्षा चांगली परिस्थिती त्यांची. हा हा तर हा. ती असं अंघोळीला पाणी तिनंच द्यायचं. हा हा. मला म्हणलं ना, "ए अंघोळीला पाणी ओत गं." तर तिनं अंघोळीला पाणी द्यायचं. अय्या. ताईतनंच जेवायला वाढायचं. तिनं ग्लास घेऊन दुधाचा पुढंच उभं राहायचं. अगो बाई. दुपारी अंघोळ केली त्यानं, की लगेच त्याची पळतच जाऊन अंडरपॅन्ट वगैरे धुवायची. इतकं म्हणजे म्हणजे ती चलाकी जास्त, ती पण ते चलाकच होती. चालाकच म्हणजे हे सासूबाईचाच प्लॅन होता पूर्ण, की ह्यांना एकत्र ठेवायचं. हा आणि ही हा. आता लांब राहते, ही येत नाही, तर मग हिला तसंच राहून द्यायचं आणि हिला ह्याचं म्हणजे मन जुळवायचे ह्यांचे, असं चालू होतं. अय्या. हो, तितकं चालू होतं ताई. मग आणि मग आता तुमच्या त्या जावेचा नवरा काही नाही बोलायचा? काय ते तसेच आहेत सगळे, म्हणजे पूर्ण फॅमिली तशीच आहे ताई. अय्या. पूर्ण फॅमिली त्यांच्यात ते सगळं चालतंय. दीर, भाऊजाई, भाऊ हे ते सगळं. ते अरे सगळं अरे रे चालतं. रे 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 रे. शिट हो शिट. ताई. आणि हे स्वामींना सांगायचे, "स्वामी मला फक्त माझा माणूस द्या. मी माझ्या बापरे. आयुष्यात दुसरा माणूस बघणार नाही. मी दुसरा बरोबर. माणूस बघितलं तर माझ्या वडिलाचं नाक जाईल म्हणून. स्वामी बरोबर. माझं कसलंही असलं तरी माझा माणूस मला द्या." बरोबर. आणि नंतर मग ते तसं करत होते. त्यावेळेला एकदा मी खूप दंगा केला होता, भांडण केलं होतं आणि मी हम्म. माझ्या आईच्या गावाला आले होते. त्यामुळे मग अच्छा. त्यांना माहिती ही लई दंगा करते पूर्ण म्हणून. हा हा मग हा. त्यामुळे त्यांना माहित होतं आता गावाच्या जवळ 5 किलोमीटरवरच आली. आता ही काय करू शकते, येऊन गावात दंगा करू शकते. म्हणून मग त्यांनी काय करायला लागले, की ते गावाकडून पोराला म्हणायचे, "तू तिथंच जाऊन राहा, तिच्यापाशी जाऊन राहा, तिच्यापाशी जाऊन राहा." असं अच्छा. झालं. हा आणि हा. स्वामींची सेवा तरी पण चालूच होती ताई. तो हा स्वामींना इतकं नावं ठेवायचा, स्वामीचीच सेवा करती, स्वामीचं असंच करती, मुद्दाम गुरुवारी मटण आणायचं. माझा गुरुवार खडे म्हणजे तसले 11 गुरुवार होते. हा. मुद्दाम माझा गुरुवार सोडायचा, काहीतरी करायचं विचित्र. असं बापरे. करत होता. मटण आणणे, काहीतरी करणे असं करतच होते. ओ. पण बदल होत, 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 होत पूर्ण आता चांगला बदल म्हणजे 100% बदल झाला ताई. बघा. म्हणजे स्वामींच्या ना, सेवेनं प्रत्येक माझ्या आईनं ते काढलं गोष्टीची नाही, वेळ काहीच यावी नाही. हो. लागते. ते माझ्या आईनं काढलं नाही किंवा मी पण काढू शकले नसते कुठं बाबा बुवाकडे जाऊन काहीच करू बरोबर शकत नव्हते. बरोबर बरोबर. पण हे सगळं वाईट आहे की त्यांनी केलेलं सगळं स्वामींना काढून टाकलं ताई. बघा. सगळं काढून टाकलं. खरंय, कुठल्या हो. बाबा बुवाकडे जाण्यापेक्षा स्वामींची सेवा सगळ्यात हो. उत्तम. आणि सेवा घेऊन जर केली ना, हा संकल्पयुक्त जर सेवा केली तर खूप हा. चांगली आहे ताई. आणि घराच्या खरंय. वेळेस पण ताई ₹1 80 लाख रुपयाचं घर झालंय. ₹1 लॉस झालेला नाही. किंवा हा. ₹1 कुणी फसवलं नाही. 1 वर्षामध्ये ₹80 लाख रुपयाचं घर झालं ताई आमचं. अरे वा. आज आज किरायावरनं वगैरे घरं देऊन आमचा किराया वगैरे 30-35 हजार रुपये किराया येतोय मला. नाही, पण मग सगळं आता मिस्टर एकदम सुधारले का? त्यांना आता संसार एकदम हो, कळायला हो. लागला? हो, हो. त्यांना घर वगैरे बांधल्यापासून त्यांना आता म्हणजे सुधारलंय म्हणजे त्यांच्याविषयी तितकंच प्रेम आहे. पण हा हा. माझ्याशी चांगलं वागतात हे मात्र बरोबर पण म्हणजे म्हणजे आहे. संसाराकडे लक्ष देतात ना आता? हो, हो, हो. संसाराकडे लक्ष देतात. हम्म. नाही, मदत करायला पाहिजे, पण एवढी नाही ना की तुम्ही स्वतःच सगळं सोडून द्यायचं सगळं कमरेचं. म्हणजे माझ्या बाळाला एक ड्रेस सुद्धा घेतला नव्हता. एक घरात 1 किलो साखर असते का ताई?
हो अगर एक हो सिलेंडर असतं का सिलेंडर पण आणत नव्हते. मी नोकरी करते तर मी सगळं आणत होते. बाळ आणि मीच दोघं जण राहत होतो. मला मुलगी आणि मीच दोघी जणी. हे पण हे सग नोकरीवाल्या ना ताई सगळ्या मुलींची हीच अवस्था आहे. आणि ताई घर बांधलं ना घरमध्ये मी पण त्यांना घर कसं बांधायला लावलं सगळं लोन मीच काढते म्हणायचे आणि थोडंफार राहिलेलं तुम्ही काढा असं घुलून घुलून मी त्यांना घर बांधायला लावलं आणि मी सगळी प्रोसिजर इथं केली सगळी आणि बरं. वरलेले 15 लाख रुपये माझ्या वडिलांकडून आणले ताई मी बापरे, मग दिले की नाही त्यांचे? ते द्यायचेत आम्हाला असे थोडे थोडे द्यायचेत माझ्या वडिलाचे हा द्या पण हा ताई. हा पण आता कारण आमचा वरचा मजला कसं- होतच नव्हता ताई मग माझे वडील चांगले म्हणजे त्यांच्याकडे हो सगळं ते व्यवस्थित जॉबला आहे होते त्यामुळे त्यांनी हा ते देऊ शकले. हा ते म्हणले तुम्हाला जसं होते तसं तुम्ही आमचे पैसे परत करा नानाला म्हणजे माझ्या बाबांना म्हटलं मी की ठीक आहे आम्ही देणार तुमचे पैसे नाही, बरोबर आहे, बरोबर नाही, हो तसं काय आणि हरकत नाही. आई वडिलांचं असतंच ते आणि त्या हो खूप प्रेमाने दिले असतील त्यांनी, तो प्रश्नच नाही. हो हा. आणि ताई गावाकडे जर गेलं तर मला असं पिशवी टिकून मला खडे गुरुवार होते तर हा, ते गुरुवारी संध्याकाळी मग मी आता एवढी जवान तरुण भूक लागायची आग पडायची पोटामध्ये मग मला बरोबर वाटायचं त्या गायांचं दूध असायचं तर तेवढं तरी मला चहा प्या वाटायचा मला चहा वाटतच ना, सुद्धा पी म्हणत बरोबर आहे. नव्हते आता भूक हं. लागायची ना ताई आता जरा वय झाल्याच्या नंतर वाटणारच. भूक लागत नाही पण तरुण असं तरुण असल्यावर जरा भूकच लागते लागते, तरुणपणात खूप भूक लागते हो हा ताई. तर मग मला चहा प्या वाटायचा तर ते चहा सुद्धा मला असं प्यायची हिंमत नव्हती घरी बापरे, सासरी हो घरी चहा प्यायला सुद्धा गावाकडे सुट्टी आले ते गुरुवार चालू असायचे तर त्या बापरे. गुरुवारी मला अशी चहा प्यायची सुद्धा हिंमत नव्हती अय्यो. हो इतकं म्हणजे भयंकर परिस्थितीतून म्हणजे काढलं आणि हे सगळं स्वामींनी म्हणजे माझं म्हणजे स्वप्न साकार पूर्ण करून टाकलं बघा ताई खरंच खरंच आणि हे सुंदर. खूप दिवसापासून तुम्हाला सांगण्यासाठी मी धडपड करते पण ते योग नाही आला स्वामींचा मग तुम्हाला आता एकच मुलगी आहे का अजून? ताई हो तेवढं एक आणखीन सांगायचं राहिलं होतं मला एकच मुलगी आहे ती 9 वर्षाची आहे आता दुसरं बाळ मला राहिलंच नाही ताई मग एक तर ठेवलं नाही तिच्यावर पाठीमागं आम्ही हा हा कंटिन्यू हा म्हणजे आम्ही हे करत राहिलो हा ठेवलं हा नाही आणि आता मला बाळ राही नाही बघा आता मला राईट प्रदीप राईट. दादाकडून परत सेवा घ्यायची आहे माझे ट्विंकल म्हणजे माझं बाळ सारखंच म्हणतं स्वामींच्या पुढे स्वामी आम्हाला दादा द्या स्वामी आम्हाला आता स्वामीनं फक्त माझ्या आयुष्यातली एकच इच्छा पूर्ण करावी ताई नाही, मला होईल मुलगा हो होईल बघा होईल. होईल होईल ते पण कारण होईल कंटिन्यू ताई. ट्रीटमेंट ताई मीच घेते मुलीला घेऊन हो. ट्रीटमेंटसाठी एकटीच कुठं पण पळते जिथं दवाखाना दिसल कुणी सांगल मी बाई एकटीच गं. तिथं पळते तो कधीच असं हस्तक्षेप घेत नाही अजून आपल्याला पण नाही. एखादं बाळ नाही त्याला वाटते बस झालं एक मला भावाला आहे मुलगा म्हणजे बघा. पूर्ण आणखीन त्याला वाटतं की आहे भावाला एक मुलगा आहे माझं काय म्हणजे झालं नाही झालं तरी आहे मुलगी आहे पण माझ्या आणि मुलीला तर कोण असावं म्हणून मला वाटतं एक मुलगा असावा व्हावा म्हणून बरोबर आहे, साहजिक आहे. आता आयुष्यात फक्त एक राहिली इच्छा अपूर्ण आहे ती बरोबर की तेवढीच स्वामींना मला एक मुलगा होऊन द्यावा बघा ताई बरोबर. होईल होईल ताई. तुम्ही फक्त स्वामींना प्रार्थना करा, सगळं होईल. आणि थोडं एवढं आपले मोठं काढलंय त्यांनी एवढं मोठं काढलंय की आता काय सांगू आम्ही डिवोर्स घेण्यासाठी हायकोर्टात गेलतो ताई दोघं जण नवरा बायको हा, हो ते बापरे. म्हणायचं तू नोकरी सोड मी तुला अर्धी पगार देतो आम्ही कोर्टात गेलो कोर्टात तो वकील म्हणला मॅडम तुम्हाला अर्धी पगार येत नसते हा तुम्हाला हा. फक्त ह्याचे 15% येत असते 15%तून तुम्ही जर एवढा मोठा पगारवाला म्हणजे स्वतःची नोकरी सोडताल स्वतःची हा नोकरी, उद्याच्याला भरोसा बरं हो स्वतःची नोकरी हा पहिला नवरा आहे. मग तेच तर झालं मग आणि मग बाकीचं. ते वकील स्वामी होऊनच आले आणि त्यानं बरोबर सांगितलं तुम्ही ह्याला सोडून द्या त्याच्यात नाव सांगितलं ह्याला सोडून द्या पण तुम्ही बरोबर. नोकरी सोडून देऊ नका अगदी बरोबर. लाख हो मोलाचं सांगितलं ताई. आणि तुम्ही पण तुमच्या मुलीला शिकवा, पायावर उभं करा. उगाच कोणाच्या दारात गाय बांधून तिला हो फासावर नाही जायचं, मग कसायच्या तेच ताब्यात आज मी द्यायची नोकरीला नाही. होते आज नोकरीला होते आणि आहे म्हणून मी आज एवढी स्ट्रगल आहे आणि तिच्यासाठी सगळंच करते तो बरोबर. तिच्यासाठी कधी चॉकलेट पण आणत नाही एवढं एवढं लांब राहून पण बघा आता पण नाही तिनं जेव्हा महिना 2 महिने कंटिन्यू सांगते तुम्ही हे घेऊन या हे घेऊन या तेव्हा ते घेऊन येतोय नाही तर बघा आता पण नाही आता पण तिला ते घेऊन येत नाही म्हणजे सगळं आणखीन पण म्हणजे 80% तर तो तिकडच आहे बघा. असं पूर्ण त्यांचाच हो नाही अगर नाही. तिला जाता वेळेस कधी सुट्टी होऊन आपण चाललोय आपल्या तिकडे ड्युटीला आता येणार नाही आपण जास्त दिवस तर आता तिच्या हातात 100 रुपये सुद्धा कधी दिले नाही ताई बघा. अगर त्याला असं वाटत नाही दुसरं बाळ व्हावं आपल्याला एखादं हं. तिला सोबतीला तरी व्हावं हा विचार सुद्धा करत नाही ताई हे मला गावाकडचा ज्या पुरुषांना संसार सोडून ओढा असतो ना ताई, हो त्या पुरुषांचा म्हणजे त्या संसारात त्या बाईची फार फजिती होते. हे त्यांच्या आईला समजायला पाहिजे. आईला काय समजत आहे मागं लागून लग्न केलं मॅडम असं की मी सांभाळते मुलं बाळ मी करते असं करते तसं करते म्हणून इतकं बरं. 2 वर्ष मागं लागली आणि शेवटीला तिनं 2 महिने पण माझं बाळ सांभाळलं नाही आज आम्ही दोघी एकट्याच राहतोय माझं बाळ आणि मी किती आणि लग्न त्या बाळाला होतं. घेऊन मी ट्रीटमेंटसाठी कुठं पण पळते जिथं सांगते लोक इथं जा तिथं जा
बाई काय काय गोळ्या औषधं इंजेक्शन हे मग किती टेस्ट त्रासच ते होतो. सगळं करून घेते मी एकटीच. पण त्याला बापरे. कधीच वाटत नाही की हिला काही भाऊ व्हावा किंवा हिला बहीण व्हावी किंवा हिला सोबती व्हावा एखादा तरी. बघा काही कधीच नाही, वाटत नाही. स्वामी आहेत ताई, तुम्ही नका रडू. स्वामींपर्यंत तुमचं दुःख पोहोचलेलं आहे. स्वामी नक्की तुमचं चांगलं करणार. तुमच्या हो, फक्त सगळ्या आता आयुष्यात इच्छा फक्त पूर्ण एक गोष्ट होतील ताई. राहिली आहे बघा स्वामींची की स्वामींनी मला माझी इच्छा पूर्ण करावी. मला होईल मुलगा होईल, व्हावा बघा ताई. पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण होतील ताई. आणि ताई मला एक विचारायचं होतं, मला दादाकडे जायचंय. मी खूप मेसेज केले आपले केंजळे दादांना. हा आणि एक केंजळे दादाचा पण आणखीन एक अनुभव सांगायचा आहे ताई मला. हा. माझ्या गळ्यातलं 17 ग्रामचं मिनी घंटन हरवलं होतं. अरे बापरे. आणि मी बाहेर गेले होते ड्युटीवरून येताना. मला माहित नाही कुठं पडलं. सकाळी अंघोळ करताना दिसलं. तर हा नाही, गळ्यात नाही काहीच. दादाला एवढे फोन केलं तर दादा म्हणले, म्हणजे घरात सगळीकडे शोधलं. बेडवर शोधलं, परत मग ब्लँकेटमध्ये शोधलं. हा तर हा कुठंच नाही. सगळं घर सोडून शेजारी पाजारी शोधले. तर दादांना फोन केला. दादा म्हणले असं असे. दादा म्हणले 11 वेळा तारक मंत्र म्हण आणि तू काय कर, तारक मंत्र झाल्याच्या नंतर हा. ते पाणी घरामध्ये शिंपड. ते पाणी अच्छा. माझ्या हात कापत होते, पाणी पण सांडून गेलं. आणि अय्या. परत एकदा चेक करायला गेले तितक्यात माझी बहीण म्हणली की अगं ते आहे म्हणली, हकीचं बेडवर आहे म्हणली. आणि बेड तर अय्या. 2दा 3दा चाळला होता, सगळ्या लोकांनी चाळला होता. बघा. हो, तरी ते दादाने सांगितलं. परत आता पाठीमागं माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर 1 वर्ष स्थगिती मिळण्यासाठी मी दादांना म्हणलं, दादा 1 वर्ष आम्ही ट्रीटमेंट घेतोय. आम्हाला तेवढे 1 वर्ष इथंच जिथं आहे बदली तिथंच राहून देण्यासाठी मला सेवा द्या. बोलायच्या आतमध्ये दादा म्हणले बदली होणार नाही म्हणले. आ, कारण त्यांना मी असं सांगतच होते तेवढंच म्हणले होणार नाही अय्या. असं म्हणले. कारण त्यांना सगळं कळालं की हे होणारच नाही, शक्यच नाही, अशक्य आहे ती गोष्ट. हा हो, आणि मग ते अशक्य आहे म्हणलं की मी लक्षातच ठेवलं. मग आम्ही पैसे पण दिलेले होते. हा तरी हा. तरी पण झालेलं नाहीये. म्हणजे केंजळे दादांचा इतका अनुभव आहे हो, की सोय नाही. त्यांनी खरंय. सेवा दिली आणि ती म्हणजे हे झाली नाही म्हणून होतेच, नाही. फलित होतेच. हो, आणि मी दादांना खूप मेसेज केले, दादा प्लीज मला एकदा भेटायचं, म्हणजे दादांकडून मला आशीर्वाद घ्यायचा एकदा. हा हा. आयुष्यात एकदा त्यांच्या डोक्यावर हात ठेवावा अशी माझी इच्छा आहे. होईल होईल, ते पण तर दादा होईल. म्हणायला लागले की या म्हणले मला. हा 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 तर हा. मी भेटण्यासाठी कधी जाऊ शकते त्यांना, मला लक्षात येईना. म्हणलं ना ताई, मेसेज करून ठेवा. कसं मी पण काय फार कॉन्टॅक्ट मध्ये नसते ना, ते बिझी असतात खूप. मला या म्हटले ते. मी दादांना खूप म्हणजे एवढे रोज माझे मेसेज नाही, असायचे की मेसेज करायचे रोज आणि मग त्यांना वेळ विचारून घ्यायची ताई. असं ना. हा हा बर बर, हो हो. हा. श्री हो हो स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी शेअर करते हा ताई. हो, चालेल चालेल. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी सगळ्या समर्थ. इच्छा पूर्ण होतील बघा तुमच्या. भेटून थँक्यू एकदा ताई. केंद्र दादांना. हा हो हो. हा, श्री स्वामी समर्थ. थँक्यू.